याला एकदम निगेटिव्हली काय आम्ही पाहत नाही आहोत. हं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 7/12 कोरा करण्याचं जे आश्वासन दिलेलं होतं, हं, मात्र सत्तेवर आल्यानंतर कर्जा माफी करेंगे, लेकिन तारीख नहीं बताएंगे या मोडमध्ये हे सरकार गेलेलं होतं. हं. त्याच्यामुळे मोठं आंदोलन करून अ, किमान तारीख त्यांना द्यायला लावली आणि ती तारीख त्यांनी दिली 30 जून 2026च्या आत आम्ही कर्जमाफी करू. या प्रकारे आजच्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. त्याबद्दल सर्वप्रथम मी स्वागत करतो. बरं. मात्र ह्या कर्जमाफीमध्ये काही शंका आमच्या सर्वांच्या आहेत, हं, विरोधकांच्या आहेत, त्या रास्त शंका आहेत हे सुद्धा आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. हं. ते म्हणजे 2 लाखाच्या वर एक छदाम जरी कर्ज एखाद्या शेतकऱ्याचं असेल, तर हा शेतकरी कर्जमाफीतून वगळला जाईल ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. त्याच्यामुळे अशा शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट सारखी योजना ही सरकारला आणावी लागेल आणि त्यातून उर्वरित शेतकऱ्यांना सामावून घेण्याची मागणी ही स्वाभाविकरित्या यातून पुढे येताना आपल्याला दिसते. दुसरा मुद्दा जो आहे नियमित कर्जदार शेतकऱ्यांचा, ते शेती संकटाने बाधित असणारे शेतकरी आहेत. मात्र प्रत्येक वेळी त्यांना वगळलं जातं. त्यांना प्रोत्साहन अनुदानावर बोळवणूक केली जाते आणि ते प्रोत्साहन अनुदान सुद्धा मागच्या 2 योजनेमध्ये शेतकऱ्यांना जाहीर झालं ते मिळालेलं नाही. हं, हा अनुभव त्यांना घ्यावा लागतो. हं. त्यामुळे ह्या प्रोत्साहन अनुदानाबद्दल प्रचंड नाराजी शेतकऱ्यांमध्ये आहे. त्या सर्वांना 2 लाखापर्यंत सरसकट माफी तुम्ही दिली पाहिजे, ही आमची त्याच्यामध्ये नंबर 2 ची मागणी आहे. नंबर 3 तुम्ही बरोबर मगाशी म्हणालात, की जी समिती गठीत करण्यात आलेली आहे, तीच मुळात ही जी काही गोष्ट झाली, याच्यामध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा अपात्र करण्यासाठी अटी शर्ती काय ठेवायच्या, याच्यासाठीच ती समिती आहे आणि त्यामुळे सुरुवातीपासून या समितीला आम्ही सगळ्यांनी एकमुखानं विरोध केलेला आहे. हं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्हाला आवाहन करायचंय, की त्यांनी ह्या समितीची नाटकं कृपा करून थांबवावी ठीक. आणि आता जी त्यांनी घोषणा केलेली आहे, अटी शर्ती न लावता शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याकडे त्यांनी पावलं टाकावी असं आवाहन करायचं आहे.